Okay, students. So from today, we will start the next and last tense, future tense. So first of all, let me start with first sub types of the future tense, simple future tense. Okay. So या ठिकाणी स्टुडंट्स आपण सिंपल फ्युचर टेन्स जो फ्युचर टेन्सचा पहिला टेन्स आहे त्यानुसार या ठिकाणी काय करणार आहोत तर त्या टेन्सला बघणार आहोत. ओके. So what about simple future tense? So simple future tense is used to describe an action that will happen in the future. Let's see students what they said की एखादी क्रिया भविष्यात घडेल बरोबर एखादी क्रिया भविष्यात घडेल इट एक्सप्रेसेस अ डिसिजन प्रिडिक्शन प्रॉमिस फ्युचर फॅक्ट बरोबर आता बघा स्टुडंट आपण काय बघतो की सिंपल प्रेझेंट मध्ये आपण काय बघितलं होतं स्टुडंट की एखादी क्रिया आपण करतो ओके एखादं काम आपण करतो सो त्याच कामाबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे तर फ्युचर मध्ये बोलायचं आहे का मी हे काम करेल ओके मी हे काम करेल जसं की प्लॅन फॉर लॅटर टाइम बरोबर बघा प्लॅन फॉर लॅटर म्हणजे नंतर येणाऱ्या वेळेसाठी सो सिम्पली स्टुडंट या ठिकाणी जो सिंपल फ्युचर टेन्स आहे तो आपल्याला या ठिकाणी फ्युचर डिसिजन प्रिडिक्शन म्हणजे अंदाजा लावणे ना एखादी क्रिया अशी अशी घडेल प्रिडिक्शन म्हणजे काय अंदाज करणे ओके प्रॉमिस है ना म्हणजे आपण प्रॉमिस करतो तर ते फ्युचर साठी असतं आणि फ्युचरचे जे फॅक्ट्स असतात ते सगळे स्टुडंट्स आपण काय करतो तर सिंपल फ्युचर मध्ये ते सेंटेन्सेस येतात आता ते आपल्याला आहे ना एक्झाम्पल थ्रू व्यवस्थित या ठिकाणी समजेल ते आपण या ठिकाणी बघू आता स्टुडंट्स बघा या ठिकाणी फॉर्म्युला दिलेला आहे सिंपल फ्युचर टेन्सचा सुरुवातीला ॲज युजुअल आपल्याला माहित आहे की सब्जेक्टने आपण स्टार्ट करतो त्यानंतर या ठिकाणी आपण विल हा हेल्पिंग वर्ब वापरतो ओके फक्त विल स्टुडंट ओके त्यानंतर या ठिकाणी आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करतो आणि शेवटी आपण या ठिकाणी काय वापरतो तर ऑब्जेक्ट वापरतो ओके स्टुडंट ऑब्जेक्ट तो आपला फॉर्म्युला तयार होतो या ठिकाणी सब्जेक्ट प्लस विल प्लस व्हर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट आता बघा स्टुडंट या ठिकाणी तुमच्या जर लक्षात येईल ना तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपला फॉर्म्युला काय होता सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट एवढंच होतं त्यामध्ये हेल्पिंग वर्ब नव्हता स्टुडंट बरोबर पण आता या ठिकाणी काय झालेलं आहे हेल्पिंग वर्ब दिलेला आहे जर आपण हेल्पिंग वर्ब नाही वापरलं स्टुडंट तर काय होऊन जाईल तर हा प्रेझेंट होऊन जाईल सिंपल प्रेझेंट होऊन जाईल मग हा फ्युचरच आहे सिंपल फ्युचरच आहे हे कशावरून आपल्याला समजेल तर त्याच्या ह्या हेल्पिंग वर्ब वरून ओके जो विल हेल्पिंग वर्ब आहे यावरून आपल्याला समजेल की जो टेन्स आहे तो सिंपल फ्युचर टेन्स आहे बरोबर सो बघा या ठिकाणी आपण 3 टेन्स बघितले स्टुडंट सगळ्यात आधी आपण बघितला सिंपल प्रेझेंट त्यामध्ये आपलं होतं सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट होता बरोबर सिंपल पास्ट मध्ये फक्त V1 चं काय झालं स्टुडंट V2 झालं आता सिंपल फ्युचर मध्ये पुन्हा काय झालेलं आहे सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट आलेला आहे पण या ठिकाणी काय ऍड झालेलं आहे विल ऍड झालेला आहे बरोबर काय ऍड झालेला आहे स्टुडंट तर विल ऍड झालेला आहे आता हा विल ह्या चारही पण टेन्स मध्ये असणार आहे स्टुडंट फ्युचरच्या विल हा मुळात स्टुडंट हा फ्युचर टेन्स आपल्याला या ठिकाणी काय करतो तर इंडिकेट करतो ओके जर विल त्या सेंटेन्स मध्ये असेल तर समजून घ्यायचं ते फ्युचरचं सेंटेन्स आहे ओके सो अशा प्रकारे आपण या ठिकाणी या फॉर्म्युलेला समजून घेतलं सुरुवातीला सब्जेक्ट नंतर विल नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म नंतर ऑब्जेक्ट त्यानंतर हे बघा स्टुडंट्स या ठिकाणी समीर गो फॉर अ वॉक आता एक एक्झाम्पल घेतलं या ठिकाणी समीर विल गो फॉर अ वॉक मग याचा या ठिकाणी अर्थ काय होईल स्टुडंट की समीर वॉकला जाईल ओके समीर वॉकला जाईल ओके समीर विल गो फॉर अ वॉक है ना समीर वॉकला जाईल म्हणजे काय केलं स्टुडंट्स आपण फ्युचर प्लॅन सांगितलं या ठिकाणी काय सांगितलं फ्युचर प्लॅन सांगितला ओके आता आपल्याला या ठिकाणी म्हणायचं का मी उद्या कॉलेजला जाईल ओके सिम्पली काय म्हणणार आपण आय विल गो टू द कॉलेज ओके आय विल गो टू द कॉलेज है ना मी कॉलेजला जाईल ओके मी जेवण करेल है ना मी जेवण करेल फ्युचर आहे आय विल इट बघा आय विल इट मग आता या ठिकाणी क्वेश्चन पडतोय का सर मग बी कधी अप्लाय होतो तो आपण नेक्स्ट टेन्स मध्ये बघणार आहे तो कंटिन्युअस टेन्स मध्ये बी अप्लाय होतो विल बी ओके या ठिकाणी बी अप्लाय होत नाही आता तो कधी का नाही होत कारण आपण सिंपल फ्युचर टेन्स बघतो आहोत तो ऑटोमॅटिकली तुम्हाला कंटिन्युअस मध्ये समजून येईल कारण ते टेन्स कंटिन्युअस असतं त्याला आयएनजी वगैरे लागतो तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल मग इथं आयएनजी नसतो इथं सिंपल फॉर्म मध्ये असतं बघा इथं गो सिंपल फॉर्म मध्ये आलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी काय वापरला फक्त विल वापरला
जेव्हा इथं गोईंग होईल ना स्टुडंट तिथं तेव्हा इथं विल बी येईल. तर तो जो टेन्स आहे तो कंटिन्युअस टेन्स आहे, तो आपण पुढल्या टेन्स मध्ये बघणार आहोत, जो कंटिन्युअस टेन्स असतो आपला. ओके. आता त्यानंतर जो आहे, मग आपण या ठिकाणी काय बघितलं स्टुडंट बघा, समीर विल, ओके, समीर विल गो फॉर अ वॉक, है ना, म्हणजे काय, समीर वॉकला जाईल. समीर वॉकला जाईल, फ्युचरचं सेंटेन्स आहे. मग आपल्याला त्याचं निगेटिव्ह करायचं स्टुडंट, निगेटिव्ह करायचं आहे की समीर वॉकला नाही जाणार. बरोबर, समीर वॉकला नाही जाणार. ओके. सो समीर विल, बघा आपण काय केलं, फक्त समीर विलच्या नंतर नॉट अप्लाय केलं, समीर विल नॉट गो फॉर अ वॉक. ओके, समीर विल नॉट गो फॉर अ वॉक. त्यानंतर बघा स्टुडंट या ठिकाणी आहे इंटरोगेटिव्ह. बरोबर, काय आहे तर इंटरोगेटिव्ह. मग त्यामध्ये आपण काय घेतलं बघा, समीर, सॉरी, विल समीर गो फॉर अ वॉक. बघा, विलला काय केलं, फक्त आपण रिप्लेस केलेलं. बघा या ठिकाणी समीर विल होतं, तर आपण त्यालाच फक्त इंटरोगेटिव्ह मध्ये काय करतो, हेल्पिंग व्हर्बला अगोदर घेतो. मग आपलं सेंटेन्स झालं विल समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, बघा, विल समीर गो फॉर अ वॉक. त्यानंतर हे झाल्याच्या नंतर बघा स्टुडंट, विल समीर गो फॉर अ वॉक. त्यानंतर इंटरोगेटिव्ह निगेटिव्ह करायचं आपल्याला, की समीर वॉकला नाही जाणार का. बरोबर, समीर वॉकला नाही जाणार का. तो इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आपण, विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. ओके. त्यानंतर समीर वॉकला कोठे जाणार. ओके, समीर वॉकला कोठे जाणार. मग बघा, व्हेअर विल. ओके, व्हेअर विल समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, व्हेअर विल समीर गो फॉर अ वॉक. त्यानंतर समीर वॉकला कोठे नाही जाणार. व्हेअर विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, व्हेअर विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. समीर वॉकला कुठे नाही जाणार आहे, वेअर विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. सो अशा प्रकारे आपण हे सेंटेन्सेस काय केले स्टुडंट, सांगितले, जे आपल्याला प्लॅन बद्दल सांगतं. एखादा विशिष्ट प्लॅन केलेला आपण, म्हणजे ती क्रिया घडत नाहीये, घडलेली घडत नसणार आहे, घडलेली पण नसणार आहे, घडत आलेली पण नसणार आहे. मग ती क्रिया काय असणार आहे स्टुडंट, ती क्रिया असणार आहे या ठिकाणी, तर एक प्लॅन केलेला आपण. बरोबर, या ठिकाणी काय केलेला आहे तर प्लॅन केलेला आहे. आता हे जे मी वर्ड बोलतोय, प्लॅन वगैरे, असे वर्ड तुम्ही त्या ठिकाणी लिहून एक थोडं नोट डाऊन करत चला. मग सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण फक्त प्लॅन सांगतो, म्हणजे ती क्रिया आपण करत नसणार आहे, पूर्ण पण झालेली नसेल आणि परफेक्ट कंटिन्युअस पण नसेल, फक्त प्लॅन केलेला आहे. बरोबर, मग आपण काय म्हटलो या ठिकाणी, समीर विल गो फॉर अ वॉक, म्हणजे समीर वॉकला जाईल, म्हणजे प्लॅन केलेला आपण. बरोबर, समीर वॉकला जाईल, हे काय झालं, आपला एक प्लॅन झाला. बरोबर, समीर वॉकला नाही जाणार. बरोबर, मग तो पण प्लॅन आहे का, नाही, आमचा प्लॅन आहे की नाही जाणार. बरोबर, समीर विल नॉट गो फॉर अ वॉक. मग प्लॅन बद्दल बोललो का, समीरचा असा काही प्लॅन आहे का, विल समीर गो फॉर अ वॉक, समीरचा काही प्लॅन आहे का, विल समीर गो फॉर अ वॉक. समीरचा काही प्लॅन नाहीये का, विल समीर नॉट गो फॉर अ वॉक. बरोबर, मग डब्ल्यू एच इंटरोगेटिव्ह, व्हेअर विल समीर गो फॉर अ वॉक. बरोबर, व्हेअर विल समीर गो फॉर अ वॉक, समीर वॉकला कुठे जाईल. आणि व्हेअर विल समीर नॉट गो फॉर अ वॉक, समीर वॉकला कुठे नाही जाणार. ओके. सो अशा प्रकारे स्टुडंट्स या ठिकाणी आपण काय केलेले, सेंटेन्सेस बघितलेले आहे. बरोबर, सो हे पहिली स्लाइड या ठिकाणी आपली झालेली आहे. सो पहिली स्लाइड तुम्हाला व्यवस्थित समजली का स्टुडंट. हॅलो मॅम, तुमचा, ओके. सो या ठिकाणी आपण पहिली स्लाइड बघितली स्टुडंट, की कशा प्रकारे हे सेंटेन्सेस होतात. आता आपण नेक्स्ट स्लाइड बघूया. जसं की या ठिकाणी पण आपल्याला स्टुडंट विलला कुठलं सबस्टिट्यूट नाही हे आपल्याला समजलं. बरोबर, विल एकच आहे. मग आपण या ठिकाणी कशा पद्धतीने सेंटेन्सेस घेणार. सो आय विल गो फॉर अ वॉक. ओके, आय विल गो फॉर अ वॉक, म्हणजे काय, मी वॉकला जाईल, है ना, प्लॅन केलेला आहे मी वॉकला जाईल, है ना. सो मी हे सांगितलं स्टुडंट या ठिकाणी का विल हा एकच हेल्पिंग वर्ब आहे. सो त्यामध्ये आपल्याला हे नाही बघायचंय का कोणता सब्जेक्ट आहे आणि त्यानुसार आपण हेल्पिंग वर्बला यूज करू. या ठिकाणी आपल्याला फिक्स कळलेलं आहे का एकच हेल्पिंग वर्ब असल्यानंतर आपण त्याला सगळ्या सब्जेक्टला काय करतो तर एकच हेल्पिंग वर्ब आपण वापरतो. सो या ठिकाणी आपण काय केलेलं, विल. ओके. सो आय विल गो फॉर अ वॉक, म्हणजे मी वॉकला जाईल. आय विल नॉट गो फॉर अ वॉक, मी वॉकला नाही जाणार. ओके, विल आय गो फॉर अ वॉक, मी वॉकला जाईल का. विल आय नॉट गो फॉर अ वॉक,
मी वॉकला नाही जाणार का? व्हेअर विल आय गो फॉर अ वॉक, मी वॉकला कुठे जाईल? आणि व्हेअर विल आय नॉट गो फॉर अ वॉक म्हणजे मी वॉकला कुठे नाही जाणार. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलेलं, आय या सब्जेक्ट वरून पण आपण या ठिकाणी 6 टाइपचे सेंटेन्सेस बनवले. त्यानंतर बघा स्टुडंट्स, या ठिकाणी आपण डिफरंट सेंटेन्सेस बनवूया प्रत्येक सब्जेक्टला घेऊन. जसे की आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेल. वी विल प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू. यू विल प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळशील. यू विल प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळशील. ही विल प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळेल. शी विल प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळेल. इट विल प्ले क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळेल. दे विल प्ले क्रिकेट, ते सर्व क्रिकेट खेळतील. समीर विल प्ले क्रिकेट, समीर क्रिकेट खेळेल. समीर आणि आमिर विल प्ले क्रिकेट, दोघे पण क्रिकेट खेळतील. धिस बॉय, हा मुलगा क्रिकेट खेळेल. दॅट बॉय, तो मुलगा क्रिकेट खेळेल. हे सर्व मुलं क्रिकेट खेळतील आणि ते सर्व मुलं क्रिकेट खेळतील. सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट्स, या ठिकाणी प्रत्येक सेंटेन्स बघितलं आणि आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मधून हा सेन्स आला. आपण एखादी गोष्ट प्लॅन केलेली आहे भविष्यात करण्यासाठी, तर तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरतो. सब्जेक्ट नंतर विल नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि ऑब्जेक्ट. ओके, सो आतापर्यंत स्टुडंट जेवढे पण टेन्स बघितले ना, त्यानुसार तुम्हाला हे परफेक्ट समजलेलं असेल का कुठं पण ॲमिजार लागत नाही, कुठं पण वॉजवर लागत नाही आणि कुठं पण आयएनजी होत नाही. ओके, त्याचा एक सेन्स असतो आणि त्या सेन्सलाच आपण या ठिकाणी काय केलेलं आहे तर बघितलेलं आहे. आता नेक्स्ट आहे स्टुडंट, आपण डिफरंट काइंड ऑफ सेंटेन्सेस बनवतो. त्यामध्ये आपण पहिलं घेतो अफर्मेटिव्ह, है ना. आय विल प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळेल. ओके, वी विल नॉट प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट नाही खेळणार. विल यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळशील. बरोबर, बघा, विल यू प्ले क्रिकेट, तू क्रिकेट खेळशील का? विल यू नॉट प्ले क्रिकेट, तुम्ही क्रिकेट नाही खेळणार का? व्हेअर विल ही प्ले क्रिकेट, तो क्रिकेट कुठे खेळेल? व्हेअर विल शी नॉट प्ले क्रिकेट, तो क्रिकेट कुठे नाही खेळणार. इट विल प्ले क्रिकेट, तो किंवा ती क्रिकेट खेळेल. दे विल नॉट प्ले क्रिकेट, ते सर्वजण क्रिकेट नाही खेळणार. विल समीर प्ले क्रिकेट, विल समीर आणि आमिर नॉट प्ले क्रिकेट. व्हेअर विल दिस बॉय प्ले क्रिकेट, व्हेअर विल दॅट बॉय नॉट प्ले क्रिकेट. these boys will play cricket and those boys will not play cricket. सो अशा प्रकारे आपण काय केलेले या ठिकाणी हे सेंटेन्सेस बघितलेले आहेत स्टुडंट. बरोबर, सो आता समजण्यासाठी तुम्ही फक्त काय करा, त्या ठिकाणी फॉर्म्युला वगैरे तुम्ही लिहिलेला असेल ना स्टुडंट, तर त्यामध्ये एक सेंटेन्स लिहून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा सेन्स कळेल. जसं की इथं काय होतं, आय विल प्ले क्रिकेट. ओके, सो ते सेंटेन्सला लिहून त्याच्या पुढे त्याचा मराठी ट्रान्सलेशन लिहून घ्या, ते मी क्रिकेट खेळेल. ओके, मी क्रिकेट खेळेल. आता तिथं लिहून घ्या स्टुडंट, आय विल प्ले क्रिकेट. आता इंग्लिश सेंटेन्स लिहा त्या ठिकाणी. जिथं पण तुम्ही नोट डाऊन करताय तिथं ते सेंटेन्स लिहा. आय विल प्ले क्रिकेट आणि डॅश करून मी क्रिकेट खेळेल. आणि मी क्रिकेट खेळेल असं झाल्याच्या नंतर त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये लिहा स्टुडंट प्लॅन. ओके, किंवा इट इज अ प्लॅन. इट इज अ प्लॅन. ओके, सो अशा प्रकारे आपण काय केलेलं स्टुडंट, या टेन्सला या ठिकाणी काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे.